मैदानावर आपल्या उद्दिष्टापासून काहीसा दूर राहिला होता. जर फेकी यष्ट्यांचा वेध घेणारी ठरली असती तर दुर्दैवीरित्या गोपाळला मैदान सोडावं लागलं असतं. मात्र सुदैव गोपाळला साथ देते, सुदैव राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला साथ देते. पहिला चेंडू हा निर्धाव पद्धतीचा, पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 0 धाव फलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनील देसाई हा 10-12 पावलांच्या रनअपसह पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय तो गोपाळ पटाला. यावेळी फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. उजवी यष्टी वाकवली जाते. एक मोठा आघात राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ वेंगुर्ले तळवडेला बसतोय. धीम्या गतीने चेंडू फेकला होता. धीम्या गतीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मोह गोपाळला आवरता येत नाही. चेंडू व फळी यांचा संपर्क होत नाही. चेंडू चकवतोय फळीला, सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय व जो फलंदाज एक धोकादायक फलंदाज म्हणून संबोधला गेलाय तो गोपाळ बटा मात्र नैराश्यानं मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनच्या दिशेनं परततोय. सुरुवात तर नैराश्यानं झाली आहे. गोपाळ बटा हा फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलाय त्रिफळाची धोन आणि त्यानंतर मात्र निश्चितपणे अपकमिंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, निश्चितपणे क्षमता आहे. ती क्षमता सिद्ध करण्याची आता मात्र या सर्व शिलेदारांवर जबाबदारी ही येऊन ठेपते. त्यातीलच एक शिलेदार विपुल पवार. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू मनगटी फटक्यानं वळविला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो मिड विकेटच्या दिशेनं. मोठा मासाला लवकरात लवकर गळ्यास लागल्याने या ठिकाणी नवचैतन्य पसरतंय ते सरकार 37 केपीएम क्रिकेट संघाच्या गोटात. मात्र अजूनही गोपाळ बटाच्या तोडीस तोड खेळाडू हे वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या गोटात शेष आणि निश्चितपणे त्यांच्या अंगी असलेली प्रतिभा सिद्ध करण्याची एक नामी संधी या महत्वपूर्ण सामन्यात त्यांना लाभली आहे आणि त्या संधीचं सोनात रूपांतर करण्यासाठी डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज बबल नाईक क्षेत्ररक्षण रोरशनीची पाहणी करतोय व धरोत्तर रीतीनं सलील देसाई या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी तो सज्ज होतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 1 धाव. गोपाळ बटा माघारी परतलाय. क्षेत्ररक्षण रोरशना आपण पाहू शकता. डावखुऱ्याचा फलंदाज बबल नाईक साठी एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपण पाहतोय. त्यानंतर एक खेळाडू डीप पॉइंटला तैनात करण्यात आलाय. बाकी सर्व खेळाडू हे सर्कलमध्ये एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक डीप, एक एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर, एक वायगिश कव्हर, एक स्वीपर कव्हर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. चेंडू हवेत राहिला होता. एकेर धाव घेण्याचा मोह झाला होता तो अर्थातच विपुलला. मात्र या मोहजाळापासनं निश्चितपणे सावध गतीचा इशारा देत विपुलला माघारी पाठवलं जातंय. बबल करवी. एक निर्धाव चेंडू गणला जातोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 1 धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आकुड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. परत एकदा प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही. हलकीच दात मागितली जाते. अंदुकचा आवाज जरूर आला होता मात्र तो आवाज फलंदाजाच्या बॅटच्या ग्रीपचा आवाज आहे. त्याने तो ध्वनी निनादलाय असे स्पष्ट संकेत पंचांद्वारे येत आहेत. चेंडू निर्धाव गणला जातोय व एका निर्धाव चेंडूसह या ठिकाणी षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच या ठिकाणी सनील. षटकाची सांगता करणारा चेंडू हलकेच ढिल्या हातानं पॉइंटला टोलविला जातोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. एकेर धावेने बबल नाईक स्वतःचं खातं खोलतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व पहिल्या षटकाच्या सांगतेकरीस 2 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. असा काहीसा खालावलेला मंदावलेला धावफलक हा राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला तळवडे क्रिकेट संघाचा आपण पाहतोय. लेखाजोखा या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहिल्यास सरकार 37 केपीएम क्रिकेट संघ सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकतोय. 4 गुणतालिकेत राखतोय. दुसऱ्या बाजूला श्री बांदेश्वर बांदा सावंतवाडी क्रिकेट संघ 3 सामन्यांमध्ये 4 गुणांची कमाई करतोय. 2 सामन्यांमध्ये 2 गुणांची कमाई करत उपउपांत्य फेरीचे दरवाजे ठोठवण्यासाठी संघर्ष करताना राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ दिसतोय. तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी 3ही सामने या स्पर्धेत गमवत या ठिकाणी अस्तित्व गमवलंय ते खुशी स्पोर्ट्स तोडामार क्रिकेट संघानं. एक रंजकता या स्पर्धेदरम्यान निर्माण झाली आहे. कोणता संघ पुढील फेरीत प्रवेश करेल
शाश्वती दर्शवणारा असा हा सामना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पाहायचं आहे गोलंदाज विरेश, तर समोर आहे फलंदाज डावखुराचा बबल नाईक स्ट्राईकला, तर दुसऱ्या बाजूनं विपुल पवार. ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये फटका फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. यावेळी मात्र झेल टिपण्याची नामी संधी या ठिकाणी टिपली जाते, ती नवदीप गावकर या क्षेत्ररक्षकाद्वारे. निराशा करतोय बबल नाईक, झेलचित होऊन माघारी परततोय. सन्नाटा पसरतोय राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला तळवडा क्रिकेट संघाच्या गोटात. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र धावसंख्या 2 अशी धावफलकावर सलामीची आघाडीची विनी ही स्वस्तात तंबूमध्ये परतते आणि हीच त्यांची फलंदाजीमध्ये खालावलेली कामगिरी विचार मंथन करण्यास कारणीभूत ठरविते ती राजाराम वॉरियर्स वेंगुर्ले तळवडे क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज समीर वेंगुर्लेकर याची वर्णी ही मैदानावर लागते. विरेश गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय, उत्साहानं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज तो समीर वेंगुर्लेकर. समीर वेंगुर्लेकर नावाच्या आव्हानाला हे सामोरं जावं लागेल. ओव्हरपिच चेंडू, यावेळी मात्र फटका निघतोय, काहीशा विश्वासानं निघालेला फटका. चेंडूचा पाठलाग क्षेत्ररक्षक करतोय, जोपर्यंत अल्विनो कार्वानो हा क्षेत्ररक्षक चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय गोलंदाजाच्या दिशेनं. दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. 2 धावांनी समीर वेंगुर्लेकर स्वतःचं खातं खोलतोय. राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ 4 धावांवर हा पोहोचतोय. दुसरं षटक डावातील प्रगतीपथावर, मात्र 4 धावांसाठी त्यांची सलामीची जोडी ही स्वस्तात गारत होते. स्विच हिटचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न असफल ठरतोय. परत एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज विरेश याच्या माध्यमातून चाललेली आपण अनुभवतोय. धावसंख्येत कोणताही विशेष बदल या ठिकाणी दिसत नाही. एकंदर सांघिक धावसंख्या नाममात्र 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे वेंगुर्ला क्रिकेट संघ आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीत. फुलटॉस मध्येचा चेंडू मनगटी फटक्यानं वळविला जातोय. चेंडूचा प्रवास घडतोय, तो मिड विकेटला आपल्या समोर दिसतोय. तो स्वप्नेश हा क्षेत्ररक्षक चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय. एकेर धाव सहजगत्या प्राप्त होते, ती समीरच्या खाती. ज्या एकेर धावेने समीर पोहोचतोय 3 धावांवर. सांघिक धावफलक 5 धावा. डावातील दुसरं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूपासनं एक योजनाबद्ध गोलंदाजी सरकार 37 केपीएम क्रिकेट संघाकडनं आपण अनुभवतोय आणि त्याच योजनाबद्ध गोलंदाजीला पुरेपूर न्याय देताना करण्यात आलेला विश्वास सार्थकी लगावताना एक कंजूशी गोलंदाजी या मैदानावर साकारली जाते, ती सरकार केपीएम 37 क्रिकेट संघाच्या वतीनं. पुढे सरसावत पदधारी त्याच्या जोरावर मोठा फटका टोलवायचा होता, मात्र फलंदाजाचा पवित्रा हेरतोय तो गोलंदाज विरेश आणि त्यानंतर एक धीमा गतीचा चेंडू फेकतोय. धीम्या गतीच्या चेंडूवर कोणतंही प्रत्युत्तर विपुल पवारकडे नव्हतं. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. नाम मात्र 5 धावा धावफलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. फटका हवेत निघतोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं आणि निश्चितपणे आत्मविश्वासाला जागृती देणारा, आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढविणारा असा डीप लॉंग ऑफच्या दिशेनं गगनचुंबी षटकार हा विपुल पवार याच्या माध्यमातून निघतोय. दुसऱ्या षटकाची यशस्वी सांगता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. पुढे सरसावला, पददालित्य दर्शवलं, त्यानंतर चेंडूला थेट डीप लॉंग ऑफ सीमारेषा दर्शवली. दुसऱ्या षटकाची यशस्वी सांगता एका उत्तुंग षटकाराने केली व 2 षटकांच्या सांगतेखेरीज राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला तळवडा क्रिकेट संघ हा 11 धावांपर्यंत मजल मारतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. पॉवर प्लेची नियमावली संपुष्टात येते. त्यानंतर तिसऱ्या षटकापर्यंत 6व्या षटकापर्यंत गोलंदाजी करणारा संघ हा एमसीटी षटकाची अंमलबजावणी करू शकतो अशी काहीशी नियमावली. प्रतिस्पर्धी संघाची कामगिरी खालावली आहे हे हेरतोय केपीएम क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्यामुळेच डावातील तिसरं षटक हे एमसीटी षटकासाठी घेण्याचा निर्णय घेतोय. सर्व खेळाडू 30 यार्ड रेषेच्या आतमध्ये आणि हे जोखमीचं दुधारी तलवार असलेलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सनील देसाई या गोलंदाजाची वर्णी लागते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर.
एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. दरम्यानच्या कालावधीमध्ये गोवा क्रिकेटमध्ये मांद्रेम गावाचं नाव ज्यानं रोशन केलं, मांद्रेम गावाचं प्रतिनिधित्व करताना अनेक सामन्यामध्ये अष्टपैलुत्वाची झलक ज्या खेळाडूनं दर्शवली ते आमचे मित्र सन्माननीय दत्ताराम पालकर यांचं आगमन या स्पर्धेत, पालयेकर यांचं आगमन या संपूर्ण स्पर्धेदरम्यान मैदानावर होतंय. सन्माननीय संजयजी नागवेकर, आपणास विनंती आहे की पालयेकर साहेब यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करावं. फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती फसलेला, झेलात परावर्तित होतोय. ज्या वेगानं चेंडू टोलवला त्याच्या दुप्पट वेगानं क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं गेला आणि शेवटपर्यंत चेंडूवर नजर केंद्रित करत स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला तैनात असलेला क्षेत्ररक्षक झेल टिपतोय तो एस्ले कारो आणि विपुललाही निराशजनक कामगिरी करत मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनच्या दिशेने येण्यास प्रवृत्त केलं जातंय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर. ज्या खेळाडूनं चौकार षटकारांच्या आतषबाजीनं अनेक मैदानं दणाणून सोडलीत हा इतिहास झाला. मात्र त्या इतिहासाची पुनरावृत्ती करताना जर एक नवसंजीवनी प्रदान करणारी खेळी अपेक्षित असेल तर ती खेळी दाजी नाईक यानं साकारावी असा निश्चितपणे आत्मविश्वास सहकाऱ्यांचा दाजी नाईकवर आणि त्याच आत्मविश्वासाची शिदोरी आपल्या खांदी घेत दाजी नाईक या फलंदाजाची वर्णी लागते ती समीर वेंगुर्लेकर याला साथ देण्यासाठी. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात खालावलेला धावफलक राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला तळोडे क्रिकेट संघाचा. हा टप्प्याचा चेंडू टोलवला जातोय. चंद्रेशने झेल टिपण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल ठरतायत. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षक रुजने निश्चितपणे प्रयत्न पहा या ठिकाणी प्रतिस्पर्धी केपीएम क्रिकेट संघाचे बॅकअप केलं जातंय. दुहेरी धाव सहजासहजी मिळणार नाही प्रतिस्पर्धी संघाला याची खातरजमा केली जाते. प्रत्यय येतोय दाजी नाईकला मिळते ती नाममात्र एकेरी धाव. एश्ले हा क्षेत्ररक्षक सुरेख असं क्षेत्ररक्षणाची चुरूक दर्शवतोय. नाममात्र एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी करताना काहीसा अडखळतोय तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी तो सनील देसाई आणि त्यानंतर स्वतःला सावरत परत एकदा नव्या जोमानं नव्या उत्साहानं या षटकातील चौथ्या चेंडूची पूर्तता करण्यासाठी तो सज्ज होतोय समीर वेंगुर्लेकरला. टप्प्याचा चेंडू मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता चेंडू ढिल्या हातानं टोलविला जातोय. भागीदारी आवश्यक आहे. त्या भागीदारीचं गमक काय असेल हे जाणतोय समीर वेंगुर्लेकर. त्यामुळे मोठा फटका टोलवणं जोखमीचं ठरू शकतं. या ठिकाणी एक भागीदारी असणं गरजेचं आहे हे मनी जाण्यात. या ठिकाणी एकेरी धावेने दाजी नाईकला तो स्ट्राईकला आणतोय. ज्या एकेरी धावेने 13 घातांक टळला जातोय. 14 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी दाद मागितली जाते, दाद स्वीकारली जाते. दाजी नाईकही आपल्या सहकाऱ्यांचा कित्ता गिरवत या ठिकाणी पायचीत होऊन मैदानाच्या बाहेर जातोय आणि ज्यांचा उल्लेख केला ते अर्थातच या ठिकाणी खेळाडू दत्ताराम पालयेकर यांचं स्वागत या ठिकाणी व्यासपीठावर केलं जात आहे. ज्याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मांद्रेगावचं नाव गोवा क्रिकेटमध्ये अधोरेखित ठेवलं ते दत्तारामजी पालयेकर यांचं सुहास्य वदनानं स्वागत केलं जातंय. दाजी नाईक मैदानावर पायचीत होऊन बाहेर. चौथा हादरा राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला. नाममात्र 14 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज गणेश कुबल याची वर्णी ही लागते. सलामीच्या सामन्यात 5 गडी बाद करण्याची किमया ज्या गोलंदाज सलील ने प्राप्त केली त्या यशावर न थांबता विकेट टिपण्याची जी भूक आहे त्या भूकेची शाश्वती दर्शवताना आतापर्यंत तब्बल 10 गडी टिपण्याची किमया साध्य करतोय तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी सनील देसाई. आणि का माझी वर्णी या ठिकाणी केपीएम संघामध्ये लागली, का मी या संघामध्ये खेळण्यास पात्र आहे, या सर्व निरुत्तर प्रश्नांची उत्तरं आपल्या चतुरसूत्र कामगिरीने देताना सनील हा गोलंदाज मंत्रमुग्ध करतोय आपल्या कामगिरीच्या जोरावर. नवीन फलंदाज गणेश कुबल पहिला चेंडू आल्या आल्या घुटण्यात एक तमाशात एक पद्धतीनं टोलविण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह डावातील 3 षटकांची सांगता ही होते.
3 षटकांच्या सांगते एकरी 14 धावा, त्यातील 2 षटकं गणली गेली गोलंदाज सनील देसाई याच्या करवी. 2 षटकांमध्ये नाममात्र 5 धावा खर्च करत 3 आघाडीचे खंदेवीर स्वस्तात तंबूमध्ये पाठविले जात आहेत. राजाराम वॉरियर्स वेंगुर्ले तळोरे क्रिकेट संघाच्या गोटाला खिंडार पाडलं जात आहे. मात्र अजूनही 5 षटकांचा म्हणजे 30 चेंडूंचा खेळ बाकी, आणि या 30 चेंडूंवर आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी डाव्या उजव्या हाताच्या या जोडगोळीला करिश्माई कामगिरी करावी लागेल, एवढं मात्र नक्की. कारण प्रतिष्ठेचा सामना उपउपांत्य फेरीचे दरवाज्यावर या ठिकाणी आपल्या अस्तित्वाची झलक दर्शवणारा असा हा सामना ठरेल. निश्चितपणे मैदानावर तो राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला तळोरे विरुद्ध आर्यन 37 KPM या 2 संघादरम्यान. गोलंदाजी मार्कवर पाहायचंय, बदल होतोय की नाही ते. कोणताही बदल या ठिकाणी अपेक्षित नाही. ज्या गोलंदाजांनी आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर रोखलंय प्रतिस्पर्धी संघाला, तो गोलंदाज विरेश आपल्या समोर येतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी समोर आहे डावखुऱ्याचा शैलदार फलंदाज समीर. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्णत्वास नेले जात आहेत. एका निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलकात कोणताही बदल अपेक्षित नाही. 14 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाच्या सुरुवातीस. परत एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यापूर्वीच्या चेंडूची री ओढली जाते. यावेळी मात्र दोन्ही हात समांतर होत आहेत अनुभवी पंचांचे. अमेय नाईक खुणा दर्शवत आहेत. खुणा निर्देश येतोय तो वाईडचा, आणि जी जो वाईड चेंडू या ठिकाणी दिला गेला त्या निर्णयाविरुद्ध दाद मागितली जाते ती प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंकडनं. यष्टीच्या मागे यष्टीरक्षणाची भूमिका निभावताना या ठिकाणी विकास नाईक उर्फ भाऊ सुरेख यष्टीरक्षणाचा दर्जेदार नमुना या ठिकाणी पेश करताना दिसतोय. आणि खेळाडू सांघिक कामगिरी करत निश्चितपणे आपली प्रतिभा सिद्ध करतायत. दरम्यानच्या कालावधीमध्ये पंचांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा तृतीय पंच देतोय. कालच्या पहिल्या दिवशी ज्यांची पंचगिरी उल्लेखनीय झाली, त्याच उल्लेखनीय पंचगिरीची कामगिरी उच्च स्तरावर नेताना आजही अचूक निर्णय देताना हे पंच मंत्रमुग्ध करतायत. फटका हवेमध्ये राहतोय. परत एकदा खेळ टिपण्याची संधी, मात्र चेंडूपासून काहीसा दूर क्षेत्ररक्षक राहतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्यासाठी समीरने मैदान सोडलेला. ऐन मोक्याच्या क्षणी गणेश कुबलकडनं नकार येतोय, कारण आघाडीचे 4 फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यानंतर धावचीच्या स्वरूपात क्रिकेटमधील आत्महत्या करायची नाही असं ठणकावून आपल्या साथीदाराला गणेश कुबल सांगतोय. त्यामुळे एकेर धावेचं माफक यश समीरला. एकेर धावेने धावफलक वधारतोय तो 16 धावांवर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. चौथं शतक प्रगतीपथावर. गणेश कुबल स्ट्राईकला, ज्याला आपलं खातं खोलायचंय. तर दुसऱ्या बाजूने समीर वेंगुर्लेकर 6 धावांवर खेळताना दिसतोय. चार तरी बाद 16 धावा धावफलकावर. अखेर टप्प्याचा चेंडू डाव्या एष्टी बाहेरचा. मेजवानी निश्चितपणे गणेश कुबलसाठी होती, मात्र दबाव कमी धावांचा आणि 4 गडी बाद झाले त्याचा. त्यामुळे हा चेंडूही टोलवण्यास गणेश असफल ठरतोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. परत एकदा पंचांचे वाईडचा इशारा दिला जातोय आणि त्या निर्णयाविरुद्ध दाद तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी गोलंदाज मागताना दिसतोय. एक रिव्ह्यू त्यांनी गमावलाय, त्यानंतर हा दुसरा रिव्ह्यू घेतला जातोय. समजा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर परत रिव्ह्यू घेण्याची संधी, आणि जर हा रिव्ह्यू वाया गेला तर या सामन्यावर या डावामध्ये परत रिव्ह्यू घेण्याची संधी मिळणार नाही. ती सरकार 37 KPM क्रिकेट संघाला. तृतीय पंच खातर जमा करतायत. सदरचा चेंडू वाईड बॉल संबोधला जातोय की नाही यावर सर्वांच्या नजरा या पंचांच्या निर्णयाकडे खेळलेल्या दिसत आहेत.
या ठिकाणी तिसरे पंच वारंवार पाहणी करतायत आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झाल्याचा निर्वाळा म्हणजे हा चेंडू गोलंदाजाच्या खाती निर्धाव म्हणून गणला जातोय. धावफलकामध्ये कोणताही विशेष बदल उद्भवत नाही. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा तऱ्हेने चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर चेंडू हा सरळ यष्ट्यांवरनं जातोय, त्यामुळेच वाचतोय. वाईटच्या निर्णयापासून त्यानंतरचा चेंडू प्ले ग्राउंड होण्याचा जवळजवळ संकट उभं ठाकलं होतं ते गणेश कुबल समोर, मात्र याही संकटातनं वाचतोय. पहिल्यापासून जे गडी बाद झाले त्याचं अतिरिक्त दडपण कोणताही फलंदाज नवं उभारी देणारी खेळू करू शकत नाही. 1 षटक 4 चेंडू यांचा खेळ या आतापर्यंत करतोय तो विरेश. 11 धावा खर्च करत 1 सफलता प्राप्त करतोय. एकंदर डावातील 4थं षटक 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असा चेंडू, वेगवान असा चेंडू पूर्णपणे नेस्तनाबूत करतोय तो गणेश कुबलला. 5व्या गड्याच्या स्वरूपात गणेशला माघारी परतावं लागतंय. 16 धावांवर बसतोय तो 5वा हादरा. राजाराम वॉरियर्स तळवडे वेंगुर्ला क्रिकेट संघाला पहिल्या सामन्यात दिमागदार विजय आणि त्यानंतर सावंतवाडी संघाविरुद्ध झालेला पराभव. त्या पराभवापासून बोध न घेता नैराश्याच्या वातावरणात धावांचा संघर्ष करताना डावाची पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही पडझड होताना दिसते आणि अक्षरशः अवघ्या 16 धावांमध्ये 5 खंदेवीर हे निराशजनक कामगिरीचा कित्ता किरवत मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनच्या दिशेनं परतताना दिसत आहेत. केपीएम क्रिकेट संघाची योजनाबद्ध गोलंदाजी, ज्या विश्वासानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला, त्या कर्णधाराच्या निर्णयाला न्याय देणारी कामगिरी आघाडीचे गोलंदाज करतायत व पूर्णपणे निष्प्रभ ठरते राजाराम वॉरियर्स तळवडे वेंगुर्ला संघाचे फलंदाज. 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज अक्षय घाटवळ याची वर्णी, गोलंदाज विरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. हलके चेंडू तोलवण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू सहज सुरुवातीची 4 षटकं ही बघता बघता संपुष्टात येत आहेत. प्रति षटकामागे 4 धावांच्या धावगतीनं अवघ्या 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. खालावलेला धावफलक उर्वरित 4 षटकांमध्ये काही चमत्कार घडेल का? राजाराम वॉरियर्स तळवडे वेंगुर्ला क्रिकेट संघ गोलंदाजांना पोषक ठरणारी धावसंख्या धावफलकावर रचू शकेल का? हे काळाच्या उदरात लपलेलं भाकीत आपल्या समोर वर्तवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. तत्पूर्वी गोवा राज्याची नव्हे तर कोकण प्रांतातील एक मोठी क्रिकेट स्पर्धा, ती म्हणजे मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. या भल्या मोठ्या रकमेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी महेश कोनारकर, संजय नागवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी मला दिली. गेले 2 दिवस प्रेक्षक वर्गाने या समालोचनाचा जो आनंद लुटला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये इथेच थांबतोय. ओव्हर टू जय भोसले. धन्यवाद समीर. 4 ओवरों का खेल समाप्त हो चुका था. 16 रन बन चुके थे. 5वें ओवर की पहली गेंद पर ये 2 रन और टोटल 5 विकेट के नुकसान पर 18 रन स्कोरबोर्ड पर. राजाराम वॉरियर्स टीम को यहाँ से अपनी टीम को लगभग 60-65 तक अगर लेना है, लेकर जाना है, तो इस 2 खिलाड़ियों को बल्लेबाजी मैदान पर करनी है. चंद्रेश देसाई गेंदबाजी पर अपनी स्पेल की पहली गेंद पर 2 रन खर्च करे. 18 रन 5 विकेट के नुकसान पर यहाँ से अब बल्लेबाजी करनी है इस जोड़ी को. अच्छी गेंद, यॉर्कर लेग की गेंद हल्के हाथों से खेल दिया सिंगल के लिए समीर वेंगुर्लेकर. और जो कि फील्डर जब तक नवदीप वहां पर आते, रुपेश आते, तब तक 1 रन खाते में और जुड़ता हुआ 1 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 19 रन 5 विकेट के नुकसान पर.
इस मुकाबले के ऊपर टिके हुए है सबकी निगाहें, क्योंकि यहाँ से पता चलेगा कौन सी दूसरी टीम होगी क्वार्टर फाइनल में आज के दिन में प्रवेश करने वाली। फिलहाल तो केपीएम लगभग क्वार्टर फाइनल के दरवाजे से अंदर लगभग जा चुके हैं। यहाँ पर देखना है, दो मुकाबले बांदा जीत चुके हैं और इस बार उठाकर खेला है, लेकिन खिलाड़ी को सीधा ढूंढ लिया, सीधा मिड विकेट पर, सीधे हाथों में एशली कारवालो, जिन्होंने ये दूसरा कैच लपका है इस इनिंग में। और अक्षय गाटवाल ट्रम्प कार्ड भी बैक टू द पेविलियन, बड़ा विकेट, छठी विकेट। देखिए गेंद कैसी डाली गई थी, शॉट कैसा खेला गया था और किस तरह से एक शानदार कैच को अंजाम दे दिया है। tenniscricket.in पर आप ये रिप्ले देख सकते हैं। क्या कैमरा वर्क, बहुत ही बढ़िया। मानरेम चैंपियन ट्रॉफी 2025 आज का दूसरा दिन और ये आखिरी मुकाबला आज के दिन का। प्रीतम मस्कर थे कैमरामैन, क्या बहुत ही बढ़िया क्या पकड़ा है गेंद को उन्होंने अपने कैमरा में। दर्शकों को दिखाया जा रहा है वो रिप्ले, वो दिखाया अभी अभी गौरव सावंत और उनकी पूरी टीम। नए बल्लेबाज मैदान पर दाजी दुरत सामना करेंगे चंद्रेश की अगली गेंद का। रन नहीं बन रहे हैं, छोटी गेंद, स्लोअर वन डिलीवरी, बैकअप लेन की गेंद सलील जैसे तेजी के साथ आए, डायरेक्ट हिट अगर होती तो यहाँ पर बात बन सकती थी। और थ्रो के रूप में मिलेगा और एक सिंगल, कुल मिलेंगे ये 2 रन और 2 रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ 21, लॉस ऑफ द 6 विकेट। पांचवा और प्रगति पर थोड़ी सी दयनीय परिस्थितियां यहाँ पर उत्पन्न हो चुके हैं। गोपाल भट्टा आउट होने के बाद मानो बल्लेबाजों ने मैदान के ऊपर सिर्फ जाकर तू चल मैं आया इस तरह की बल्लेबाजी करी है, जिसके चलते हुए स्कोर बोर्ड 6 विकेट और सिर्फ 21 रन स्कोर बोर्ड पर। इस बार उठाकर खेला है फिर एक बार खिलाड़ी, लेकिन इस बार कोई गलती नहीं, गेंद निकली मिड विकेट के सर के ऊपर से 6 रन के लिए दाजी धूरत के बल्ले से निकलता हुआ एक खूबसूरत छक्का। टोटल पहुंचा अब इस छक्के के साथ 27 रन स्कोर बोर्ड पर। ऐसे शॉट्स की आवश्यकता, एक साझेदारी की आवश्यकता, वो भी झटपट गेंदों में यहाँ पर बनी जाए, क्योंकि ये 5वां ओवर प्रगति पर। इस ओवर के बाद 18 गेंदों का खेल और बाकी रहेगा और देखना है। फिर एक बार खेला, लेकिन इस बार डीप में खिलाड़ी एशले फिर एक बार आपको स्क्रीन के ऊपर नजर आएंगे। 1 रन और खाते में जोड़ता हुआ स्ट्राइक अपने पास रखेंगे। 28 रन स्कोर बोर्ड पर, 5 ओवर का खेल समाप्त, 18 गेंदों का खेल अभी भी बाकी। यहाँ पर पहली बल्लेबाजी करते हुए राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला की टीम इस मैदान के भीतर। एक मुकाबला जीती है राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला टीम, दूसरा मुकाबला हारी और ये आज के दिन का उनका तीसरा मुकाबला, क्योंकि ये लीग मुकाबले हर एक टीम को 3 मुकाबले खेलने की लगभग चांस मिलता है। और जो कि श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाड़ी टीम ने राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला टीम को परास्त किया, जिसके चलते हुए ये हाल यहाँ पर उत्पन्न हो चुका है इस आखिरी मुकाबले में। गेंदबाजी में बदलाव, सोमेश दोड्डामणि ये गेंदबाजी करने के लिए खुद के कोटे का पहला टीम के ओर से 6ठा ओवर लेकर 28 रन मात्र स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन, जिस प्रतियोगिता की चर्चा गोवा राज्य और पूरे महाराष्ट्र में होते हैं, मानरेम चैंपियन ट्रॉफी, लगभग नगद राशि 12.5 लाख रुपए की इनाम की ये प्रतियोगिता और जिसकी चर्चे हमेशा होते रहते हैं। संजय नागवेकर, महेश कोनाडकर और उनके तमाम साथियों के ओर से इस प्रतियोगिता का आयोजन और उसके ऊपर 4 चांद लगाएंगे शनिवार की रात। अच्छी गेंद, यॉर्कर लेंथ की गेंद, वाइड यॉर्कर डालने की कोशिश, यहाँ पर सिंगल के लिए खेला, डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी आकर गेंद को जब तक, फिर एक बार एशले आपको नजर आएंगे इस मुकाबले में। इस इनिंग में पूरी तरह से एशले पूरी तरह से बिजी नजर आया आपको। 1 रन और खाते में, 1 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 29 रन स्कोर बोर्ड पर 6 विकेट के नुकसान पर। अगर 50-60 का आंकड़ा पार कर लेती है तो अच्छा मुकाबला होगा, क्योंकि गेंदबाजी अच्छी है राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला के पास, लेकिन वो रन बनने पड़ेंगे, वरना ये टोटल अगर बात की जाए ऐसी बल्लेबाजी होती रही तो कठिन माना जाएगा। ओ ये एक मिनी हेलीकॉप्टर स्ट्रोक यहाँ पर, लगभग फिर एक बार लॉन्ग ऑफ कवर की दिशा में, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करता है। 1 रन और खाते में समीर वेंगुर्लेकर के और साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ 30
रन स्कोर बोर्ड पर। 10 गेंदों में 10 रन बनाकर खेल रहे समीर वेंगुर्लेकर, 4 गेंदों में 10 रन बनाकर खेल रहे दाजी दुरत, एक छक्का उसमें शामिल है। अच्छी गेंद, फिर एक बार यॉर्कर लेंथ की गेंद, क्या गेंदबाजी करी है, मानो लेदर बॉल का क्रिकेट चल रहा है मैदान पर। इस तरह से अनुशासित, सही लाइन और सही लेन के साथ तीखी गेंदबाजी करती हुई नजर आ रही है, जो कि सरकार 37 केपीएम की टीम इस मैदान के भीतर। सुबह से लेकर अब तक ये टीम 2 मुकाबले जीत चुके हैं और गेंदबाजी बल्लेबाजी बहुत ही शानदार। इस बार उठा कर खेला है, हवा में जरूर, गैप में गेंद, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद लगभग निकली मिड विकेट सीमा क्षेत्र से बाहर, 4 रन के लिए। नवदीप का प्रयास अच्छा था लेकिन शॉट तगड़ा था, 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर। ये महत्वपूर्ण चौका निकला समीर वेंगुर्लेकर के बल्ले से और टोटल पहुंचा अब 35 रन। देखिए किस तरह से शॉट लगाया है, प्रयास नवदीप का किस तरह से था लेकिन गेंद ने चकमा दिया। एक महत्वपूर्ण चौका, ये रन काफी मायने रखेंगे दूसरी इनिंग में। 35 रन 6 विकेट के नुकसान पर। इस बार उठाकर खेलने की कोशिश, स्विंग एंड मिस, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। 35 रन 6 विकेट के नुकसान पर। और इस बार सीधा खेला, गेंदबाज के सर के ऊपर से हाथ शायद लग चुका है गेंदबाज का, इसलिए गेंद की दिशा थोड़ी सी बदली। 1 रन और खाते में नवदीप जब तक गेंद को फील्ड करता। 6 ओवरों का खेल समाप्त, 6 के औसत से 36 रन 6 विकेट के नुकसान पर। यह है इस मुकाबले का लेखा जोखा। प्रोजेक्टर स्कोर की अगर बात की जाए तो इसी तरह से बल्लेबाजी होती रही तो 48 रन तक पहुंच सकती है राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला की टीम। देखना है, आखिरी विकेट निकला है अक्षय घाटवल का, 2 गेंदों का उन्होंने सामना किया लेकिन खाता नहीं खोल पाए। लेकिन ये जोड़ी कार्य कर रही है मैदान पर। दाजी दुरत 5 गेंदों में 11 रन बनाकर खेल रहे हैं, समीर वेंगुर्लेकर 13 गेंदों में 15 रन बनाकर खेल रही है। एक अच्छी साझेदारी इन दोनों के बीच में हो रही है। लगभग 9 गेंदों में 17 रनों की साझेदारी इन 2 खिलाड़ियों के बीच में हो चुकी है। केपीएम टीम ने एक बदलाव आपको देखने को मिला है। विकी नाइक उनका ट्रम्प कार्ड है, उनको थोड़ा सा विश्राम दिया गया है और उनकी जगह एशले कारवाले को मौका मिला है, जिन्होंने फील्डिंग अच्छी करी, कैचेस लपके हैं, वो गेंदबाजी के मोर्चे पर अपने कोटे का इस इनिंग का 7वां ओवर लेकर। वो छोटी गेंद इस बार हवा में खेला, फाइन लेग की दिशा में पीछा जरूर किया जाएगा लेकिन आउटफील्ड थोड़ा सा तेज, गेंद निकलती हुई सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए समीर वेंगुर्लेकर कार्य कर रहे हैं। शॉट देखिए किस तरह से लगा है, सेपल हो गए और थोड़ी सी दिशा दिखलाई, शॉट तगड़ा था, गेंद निकली सीमा रेखा के बाहर। 4 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 40 रन स्कोर बोर्ड पर, 6 विकेट के नुकसान पर। ऐसी बल्लेबाजी इन बचे हुई 11 गेंदों में करनी पड़ेगी। अगर 30 रन भी आते हैं तो एक मैं कहूंगा सम्मानजनक टोटल खड़ा हो सकता है। फिर एक बार ये बैठक स्ट्रोक, इस बार निकली गेंद फिर एक बार सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए बैक टू बैक बाउंड्रीज यहां पर निकली है। विकी की जगह के ऊपर इनको मौका मिला है जरूर, लेकिन ये 2 गेंदें कार्य कर गई है। राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला के दृष्टिकोण से देखा जाए महत्वपूर्ण ये 8 रन है और टोटल पहुंचा 44 रन स्कोर बोर्ड पर। एमसीटी ओवर जो लिया गया था उसमें रन बनने की आशंका थे लेकिन वहां पर विकेट निकला और वो और कसावट भरा रहा। क्या शानदार गेंदबाजी करी थी उस गेंदबाज ने। एशले कारवालो फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर आगे निकले, चॉप कर दिया, वहीं पर सिंगल शॉट पर खिलाड़ी तैनात, गेंद को जब तक उठाते 1 रन के साथ छोर बदला। 45 रन स्कोर बोर्ड पर, 6 विकेट के नुकसान पर।
अभी भी इस ओवर की 3 गेंदों का खेल बाकी, कुल इनिंग के 9 गेंदों का खेल बाकी है। 45 तक तो पहुंच चुके हैं। गेंदबाजों के लिए कुछ ना कुछ करने का मौका जरूर यहाँ पर खड़ा कर दिया है, लेकिन यहाँ से अब 10-15 और रन जोड़ जाते हैं, लगभग 60 के आसपास का टोटल होता है, तो गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर सकते हैं। छोटी गेंद इस बार खेल दिया, बहुत ही बढ़िया कवर पॉइंट बाउंड्री की दिशा में गेंद जमीन को चूमते हुए कॉपी बुक स्टाइल का बेहतर स्ट्रोक, गेंद निकलती हुई सीमा रेखा के बाहर। इस ओवर में निकलता हुआ ये तीसरा चौका है। पहला चौका इस ओवर में दाजी दुरत के बल्ले से निकला है। टोटल पहुंचा 49, 6 विकेट के नुकसान पर। 13 गेंदों में 30 रनों की ये साझेदारी महत्वपूर्ण है 7वें विकेट के लिए इस मैदान पर। ओ इस बार बैठक स्ट्रोक, बड़ा शॉट लगाने की कोशिश, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। ये ओवर थोड़ा सा राजाराम वॉरियर्स के दृष्टिकोण से अच्छा लग रहा है। 5 गेंदों में इस ओवर में 13 रन निकले, 3 बाउंड्रीज, 2 समीर के बल्ले से, 1 दाजी दुरत के बल्ले से। ओ इस बार खेला हवा में, जरूर खिलाड़ी को पता ही नहीं था, खिलाड़ी को लगा शायद गेंद तेजी के साथ निकलेगी। पहला रन पूरा, दूसरे के लिए पलटे और ओवर थ्रो भी हो सकता है, लेकिन नहीं, 2 रन। और इसी के साथ राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला टीम के 50 रन भी पूरे होते हुए टोटल पहुंचा है 51। 7 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। इनिंग की आखिरी 6 गेंदों का खेल अभी भी बाकी है। तो देखिए अंपायर का इशारा यहां पर आ चुका है पेनल्टी का भुगतान ये है। एक खिलाड़ी आपको और ज्यादा 30 यार्ड घेरे के अंदर रखना पड़ेगा, क्योंकि समय की पाबंदियां ये है कि 7 ओवर आपको 35 मिनट में पूरे करने पड़ते हैं, क्योंकि 36वें मिनट तक यहाँ पर आपको 8वां ओवर शुरू करना पड़ता है। आपने वो कार्य नहीं किया। समय की पाबंदियां को देखते हुए आपको पेनल्टी का भुगतान, जो कि एक खिलाड़ी और एक 30 यार्ड घेरे के अंदर आपको रखने के लिए दंडित किया गया है। सोमेश दड्डमणि आखिरी ओवर लेकर पहले ओवर में 8 रन दिए इन्होंने, और इस बार उठाकर खेला है ये तगड़ा शॉट मिड विकेट के सर के ऊपर से 6 रन के लिए। टोटल अब पहुंचा है 57 रन स्कोर बोर्ड पर। अब टोटल थोड़ा सा ठीक ठाक लग रहा है, क्योंकि गेंदबाजों के पास लड़ने के लिए कुछ तो रन बने हैं मैदान पर। शॉट देखिए समीर वेंगुर्लेकर का, इनको दूसरी इनिंग में गेंदबाजी भी करनी है, लेकिन बल्लेबाजी शानदार करते हैं। 17 गेंदों का सामना किया है और 30 रन पर खेल रहे हैं। 5 गेंदे अभी भी बाकी है इस ओवर की। देखना है 5 गेंदों में कितने रन और बना पाते हैं। 38 रनों की साझेदारी। और यार्कर लेंथ की गेंद मिली, हेलीकॉप्टर स्ट्रोक यहां पर खेल दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में। वीरेश आए गेंद के ऊपर, झपटे, तब तक 1 रन और खाते में। 1 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 58 रन स्कोर बोर्ड पर। समीर ने अपना काम कर दिया है, सिंगल लेकर दाजी को स्ट्राइक दी है। अब बची हुई है 4 गेंदों में दाजी को अपना कार्य करना है, लेकिन दूसरी तरफ से देखा जाए तो केपीएम टीम यहाँ पर लड़ती हुई नजर आ रही थी, लेकिन गेंदबाजी शानदार हुई थी पिछले कुछ 4 ओवर तक, लेकिन उसके बाद हाथ खोले बल्लेबाजों ने। इस बार उठाकर खेला है, फंसा है या नहीं, खिलाड़ी आया जरूर, कैच ड्रॉप हो गया वहां पर। निश्चित रूप से वीरेश है, वो वीरेश थे फील्डर, वहां पर काफी रास्ता तय करना था उनको, फासला काफी तय करना था। एक जीवनदान मिला, साथ साथ एक सिंगल मिला, और टोटल देखिए आप डबल फ्रेम में देख सकते हो, शॉट देख सकते हो, साथ साथ गेंद की ऊंचाई, साथ साथ एक ड्रॉप कैच भी आप देख सकते हो टेनिस क्रिकेट .in पर। अगली गेंद, ओ इस बार शायद आवाज तो आई थी यहाँ पर, गेंद लगभग निकली बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। अच्छी वापसी सोमेश दड्डमणि की। समीर वेंगुर्लेकर प्रयास भरपूर कर रहे हैं। इस साल गजब के फॉर्म से गुजर रहा है ये खिलाड़ी, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो
शानदार कारागिरी दिखा रहा है अपने टीम के लिए। और इस बार घूमकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का वो संपर्क हुआ नहीं है। एक रन तो तब तक निकलेगा। एक रन के साथ लेग बाइट्स का इशारा अंपायर का आता हुआ, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 60 रन टोटल स्कोरबोर्ड पर। आखिरी गेंद इस इनिंग की और आखिरी गेंद का सामना करेंगे दाजी दुरत। एक जीवनदान इससे पहले गेंद पर उनको मिला था। क्या आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट निकल आएगा या डॉट निकलेगी, 60 के ऊपर ही सीमित रहेगी पारी, ये देखने वाली बात। और दाजी दुरत ने इस बार बाहर से खेला, इसको बैकवर्ड थर्ड मैन की दिशा में गेंद जा रहे थे। एल्विनो फिर एक बार नजर आएंगे, एक रन तो पूरा दूसरे के लिए पलटे, लेकिन आधे रास्ते में इनको निकाल दिया ये विकेट। और एक रन खाते में 61 पर यहाँ पर पहली पारी समाप्त हो गई है। 7 विकेट के नुकसान पर जीतने के लिए सरकार 37 केपीएम टीम को यहाँ पर 62 रनों की आवश्यकता। पार्टनरशिप की अगर बात की जाए, इस 7वें विकेट के लिए बहुत बड़ा शानदार पार्टनरशिप देखने को मिली समीर वेंगुर्लेकर और दाजी दुरत के बीच में। 21 गेंदों में 42 रनों की पार्टनरशिप, जिसके चलते हुए ये 61 रनों का फासला यहाँ पर तय कर पाई है। 62 रन चाहिए 48 गेंदों में। मैच यहाँ पर देखा जाए तो राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला टीम के दृष्टिकोण से ये एक अस्तित्व की लड़ाई है। इस मैच को जीतना है, उसके बाद रन रेट का जब सवाल आएगा वो देखना पड़ेगा, लेकिन उससे पहले इस मैच को जीतना ये पहला सपना होगा राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला टीम का। देखना है क्या होता है दूसरी इनिंग में। ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में, आमंत्रित करते हैं बादल चौधरी और उनके साथ श्याम कलंगुटकर। और आज के दिन के लिए यही रुकते हैं, कल फिर मिलेंगे, तब तक के लिए धन्यवाद। देव बरा करो गाववाल्यानो. संध्याकाळच्या सत्रात परत एकदा तुमका सगळ्यांका मायेमोगान येवकार देता आणि घेऊन जाता मैदानाच्या दिशेन मांद्रेम बॉयज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 6व्या पर्वाचो ह्यो क्रिकेटचो रणसंग्राम आणि रणसंग्राम. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत. सरकार 37 केपे संघान जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग. आजच्या दिवसात एक विजय एक पराभव ह्या गाठोडा ज्यांच्या खाटी त्या राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला संघान गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली 8 ओव्हरीत रन केले 61. पहिले दोनही सामने जिंकलेलो सरकार 37 केपे संघ इम्रान मुल्लाच्या नेतृत्वाखाली 62 रन्सांचो पाठलाग करण्याच्या इराद्यान या संघाची ही सलामीची जोडी मैदानावर. रुपेश गावकर आणि अल्विनो कारवाला. अल्विनो कारवालो. 62 रन्सांचा टार्गेट. या सामन्यात काय होताला, काय घडताला, काय बिघाडताला
सध्या तरी हे तीनही संघ गॅसवर असत. नेमके क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय कोण होतले? कालच्या दिवसाचा गणित साधा सोप्या होता. साईजय बोडगेश्वर आणि आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा हे दोन संघ कालच्या दिवसात क्वालिफाय झाले. पण आज या तीनही संघांमध्ये ही कडवी लढत, कडवी झुंज चालू असा अजूनही माहिती नाही असा की क्वार्टर फायनल मध्ये कोण असतले. अजून एक तुमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट असतली शेवटच्या दिवसासाठी, म्हणजे क्वालिफाय होणारे 8 संघ पण कोण कोणाविरुद्ध लढतलो ह्या सुद्धा तुमका शेवटच्या दिवसाच्या संध्याकाळी जाहीर केल्या जाताला. या एक रहस्य तुमच्यासाठी. पण मैदानावर या 62 धावांचं रहस्य सोडवण्याच्या इराद्यान सलामीची जोडी रुपेश गावकर आणि त्याच्यासोबत अल्विनो. समोर समीर वेंगुर्लेकर आपल्या चतुरस्र कामगिरीच्या जोरावर अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवले. कुडाळ तहसीलदार मैदानावर नुकतीच संपन्न झालेली कुडाळ तालुक्याची पहिली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा लाजरी प्रीमियर लीग. या स्पर्धेत मुंबईच्या गोलंदाजांविरुद्ध समीर वेंगुर्लेकरने मारलेले लागोपाठचे षटकार, त्या पाठोपाठ होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत समीर वेंगुर्लेकरांनी आपला नाणा खणखणीत वाजवून दाखवला. तो समीर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर 1 रन, दुसरा चेंडू वाईड बॉल. दिशा, टप्पो, वेग याच्यावर नियंत्रण खूप गरजेचा. दुसऱ्या बाजून मन, मेंदू, मनगट यांचा सगळ्यांचा मिश्रण खूप गरजेचा. अल्विनो कार्वालो आणि रुपेश गावकर ही सलामीची जोडी. सुरेख चेंडू, सन्मान दिलो. टेनिस क्रिकेटवर मर्यादित षटकांच्या सामन्यात बॉलरला सन्मान देणारो बॅटर हे थोडंसं दुर्मिळ होत जाणारो. पण या चेंडूसाठी उत्तर नव्हता. योगेश परबच्या भाषेत बॅटरला निशब्द करणारे हे शब्द, ज्या योगेशचा आवाज या स्पर्धेत तुमका उद्यापासून ऐका नक्की आवडतलो. या दरम्यान शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेन बबल नाईक. होडावड्याचो ह्यो नवीन छोटा पटाका बडा धमाका. त्यापूर्वीचो छोटा पटाका बडा धमाका सुद्धा शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन. आणि आज एकाच सामन्यात हे 2 पॉकेट साईज डायनामाइट, एक शॉर्ट थर्डमॅनवर आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेगवर. धावसंख्या 3 चेंडू 3 रन्सावर. कट केलो चेंडू कव्हरच्या दिशेने धावचित करण्याची संधी. सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेचो इरादो होतो. योग्य वेळी रुपेशने बॅटरला मागे पाठवला. कारण रुपेशला माहिती असा आपण सलामीवीर असो, आपणाक धावा चोरण्यासाठी नाही, धावा फटकावण्यासाठी पाठवलेला असा. स्लोअर बाउन्सर टाकण्याचा इरादो. यावेळी विकेट किपर गोपाळ भट्टा सुद्धा बीट. पंचांचो इशारा होईल 22च्या स्वरूपात 1 रन. यो गती परिवर्तनाचा चेंडू आणि त्यामुळे गोपाळकडे चेंडू पोचाक बरोच उशीर झालो. जो चेंडू गोपाळ कमरेपर्यंत एक्सपेक्ट करी होतो तो चेंडू गोपाळच्या ढोपरार येऊन आदळलेलो. एकेरी धावेनेशी 4 रन्सावर पोचलेलो. धावफलक 5 चेंडूंची सांगता. समीरचो यो फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन बबल नाईकला बीट करून चेंडू फाईन लेग पर्यंत पोहोचलो. पण त्यापूर्वी बबल नाईकान चेंडूवर मिळवलेला नियंत्रण. 2 धावा या चेंडूवर आणि या 2 धावेनेशी धावसंख्या स्थिरावली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 रन्सावर. तिसऱ्या पंचांकडे विचारणा झाली या बीमरच्या नो बॉलसाठी. मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची या वर्षाची ही वैशिष्ट्य असत. प्रत्येक टीमसाठी 2 रिव्ह्यू आणि हे रिव्ह्यू तुम्ही बीमर आणि व्हाईट बॉलसाठी मैदानावरच्या पंचांच्या निर्णयाविरुद्ध वापरू शकतात. पण त्याचबरोबर तुमच्यासाठी टाइम लिमिट सुद्धा 7 ओव्हरी पूर्ण करण्यासाठी तुमका 35 मिनिटांचो वेळ ह्यो सुद्धा आजचो एक महत्त्वाचा या पर्वाचो नियम. या पर्वाच्या निमित्तानं आपण समीर पांढरे सरांचा आवाज ऐकलात. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसापासून माका सुद्धा या स्पर्धेत सातत्याने मिळालेली संधी. संजयजी नागवेकर, महेशजी कोनाडकर, अंबाजी कोनाडकर, आर्यन कोनाडकर आणि आमच्या सगळ्या मांद्रेम बॉईजचे मनपूर्वक आभार असत की दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्ही माका सुद्धा या स्पर्धेत कॉमेंट्रीची संधी दिलात. आधी ठरलेल्या काही गोष्टींमुळे किंवा काही चुकलेल्या गणितामुळे किंवा यावर्षी स्पर्धेत शेवटच्या दिवशी कॉमेंट्री करण्याचा भाग्य नसल्यामुळे मी या स्पर्धेत नसतले. पण नक्की या स्पर्धेक आम्ही मिस करतलो. या दरम्यान तिसऱ्या पंचांचो इशारो नो बॉल. लाईव्हला बघा tenniscricket.in च्या माध्यमातून काय झालेलं या चेंडूवर. समीर वेंगुर्लेकरचो चेंडू ज्या क्षणी फटको खेळलो त्याच वेळी वाटलेला या चेंडू नो असतलो.
अल्विनो कारवालो स्ट्रायकर यांच्या दिशेन पदल आली ते बघा. अल्विनोचा चेंडू येता 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 खैरवलो इलो आणि इल्यानंतर ज्यावेळी शॉट खेळलो अल्विनो तेव्हा दिसता की हो चेंडू अल्विनो कारवालोच्या कमरेच्या उंचीवर. उघडा डोळे बघा नीट. पुढचो चेंडू फ्री हिट. अमोल जमदाडेंचं वाक्य या चेंडूसाठी. फ्री हिटचो चेंडू परत एकदा फुल टॉस. अक्षय घाटवाय चेंडूच्या खाली. झेल अक्षयने सुरेख टिपलो पण फ्री हिट असल्यामुळे बाद करण्याची संधी नव्हती. अजून एक चेंडू. या फ्री हिटच्या चेंडूवर एकेरी धाव. पहिल्या ओव्हरीचा खेळ सरलो आणि पहिल्या ओव्हरीत 62 रनचा जो पाठलाग करताना रन झाले सरकार 37 केपे संघाचे 8. वेगवेगळ्या गोष्टीवरून वेगवेगळ्या संघांची नावं ठरवली जातात आणि सरकार 37 केपे. मग सकाळपासून प्रश्न होतो की नेमक्या सरकार ह्या नाव खैसून इला. सरकार या नावाचा चित्रपट सुद्धा खूप प्रसिद्ध झालेलो. आमच्या महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित हे चित्रपट येऊन गेलो. त्यापूर्वी सुद्धा सरकार ह्या नाव खूप प्रचलित होता आणि या स्पर्धेत ह्यो संघ मैदानावर सरकार 37 केपे. पहिल्या 2 सामन्यात तर सरकार अगदी बहुमतात स्थापन झालेला आणि तिसऱ्या सामन्यात बघूया या मैदानावर कोणाचा सरकार स्थापन होतला. शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होणारे आजच्या दिवसातले 2 खैचे संघ असतले. उद्याच्या दिवसाची लढत सुद्धा अगदी सुस्पष्ट तुमच्या समोर. उद्याच्या दिवसातले 4 मातब्बर संघ प्रतीक्षेत असत उद्या या मैदानावर येऊन आपलो खेळ दाखवण्यासाठी. नवीन गोलंदाज निखिल गावडे बॉलिंग मार्कवर. अल्विनो कारवालो स्ट्रायकर यांच्या दिशेन फुलटॉस चेंडू निखिलचो सोडून दिलो विकेट किपर साठी. चेंडू निर्धाव स्थिरावलेली धावसंख्या 8 रन्सावर. निखिल गावडे अजून एक धारदार शस्त्र ह्या राजाराम वॉरियर्स वेंगुर्ले तळवडे संघाच्या बाजून. निखिलचा दुसरा चेंडू अल्विनो साठी. यावेळी गती परिवर्तन. स्वीपचा फटकोस. शॉर्ट स्क्वेअर लेग. विपुल चेंडूच्या खाली. विकेटचा पतन आणि विपुल पवार मॅन फ्रॉम मोचेमाड ही पहिली सफलता आपल्या संघाक मिळवून देताना. दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोकणची लोककला. गोय राज्यातले आणि सिंधुदुर्गातले सुद्धा जत्रोत्सव दशावताराशिवाय संपन्न होत नाही आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पारंपरिक दशावतार नाट्य मंडळामध्ये 2 नाट्य मंडळ असत मोचेमाड गावची. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ आणि मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ. त्याच सुप्रसिद्ध मोचेमाड गावचो ह्यो खेळाडू बघा स्क्रीनवर ह्यो झेल टिपताना विपुल पवार ज्याचा नावाचा. पहिली विकेट प्राइज विकेट पार्टनरशिप ब्रोकर ह्या आपल्या बिरुदावल निखिल गावडेन सार्थ ठरवला. पहिलो चेंडू निर्धाव. थोडंसं प्रेशर क्रिएट केलो आणि ज्याप्रमाणे कुकर मधलं प्रेशर वाढलो की शिट्टी वाजता आणि बॉलरवरचो प्रेशर बॅटरवर परावर्तित झालो की विकेट पडता. तीही पहिली विकेट. पण मैदानावर इलेलो खेळाडू आजच्या दिवसात अर्धशतक ज्यांनी आपल्या नावे केला. खुशी क्रिकेटर दोडामार्ग संघाविरुद्ध या स्पर्धेतली पहिली सांघिक सेंचुरी ज्यांनी ठोकून दिली तो संघाचो कर्णधार नायक सेनापती इम्रान मुल्ला. ज्या सामन्यात 22 चेंडूमध्ये 51 धावा कुटून एक मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावे केलो तो सरकार 37 केपे संघाचो कर्णधार इम्रान मुल्ला. एकेरी धावेनिशी नॉन स्ट्रायकर एंडवर सांघिक धावसंख्या 9 रन्सावर. शेल्डेम गावचो ह्यो गुणवान खेळाडू. सध्याच्या घडीक ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा अगदी अल्पावधीत हे खेळाडू अब्रॉड आपला खेळताना दिसतले त्यामधलाच आहे एक वलयांकित नाव इम्रान मुल्ला आणि सोबत त्याका साथ देताना रुपेश गावकर. रुपेश गावकर ह्यो सुद्धा एक गुणवान खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धांमध्ये जेव्हा आयकॉन खेळाडूंची चर्चा होता तेव्हा रुपेशच्या नावाक एक वेगळी डिमांड असता. तो रुपेश नॉन स्ट्रायकर एंडवर 2 धावा 4 चेंडूमध्ये आणि इम्रान एका चेंडूत 1 रन. निखिल गावडेचो आखो टप्प्याचो चेंडू अपर कट डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेन. जोपर्यंत बबल नाईक चेंडूच्या मागे. पहिल्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू त्यानंतर मिळवलेला नियंत्रण पण तोपर्यंत 3 धावा अगदी सहज पळून झाले पूर्ण. रिले फिल्डिंग ग्लेन फर्नांडिस रेडीचो खेळाडू सोबत बबल नाईक मॅन फ्रॉम होडावडा या 2 खेळाडूंनी वाचवलेलो 1 रन. धावसंख्या 13 रन्सावर. पॉवर प्लेची समाप्ती करणार हो शेवटचा चेंडू रुपेश गावकर. कसो सरयतलो हो पॉवर प्ले. खोलव्या टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन.
समीर वेंगुर्लेकर संघाचो सेफ हँड का म्हटलं जाता या पॉवर प्लेच्या षटकाची सांगता मोठ्या षटकारान करायचो ह्यो मोह रुपेश गावकरच्या अंगलट इलो जो रुपेश सेट असा असो वाटलेलो एक पार्टनरशिप उभी करतलो असो कयास होतो त्या रुपेशच्या नावाचो काटो बाजूक काढण्यात यश मिळवला निखिल गावडेन ऍक्शन रिप्ले बघा निखिल गावडेचा लयबद्ध रनअप सुंदर रिलीज पिचिंग आणि त्यानंतर झालेला कनेक्शन लॉंग ऑफच्या दिशेने समीर वेंगुर्लेकरची पोझिशन बघा पहिल्यांदा समीरने आपलो मागचो पाय सीमारेषेच्या आत अगदी घट्ट केलो जणू काय वैक मारलेलो खुटो आणि त्या वैक मारलेल्या खुट्यानंतर त्याच्यावर उभो केलो ह्यो सुंदर झेलाची मटी 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांची संगता बाद झालेले 2 महत्वाचे बॅटर पहिल्यांदा अल्विनो कार्वालो आणि आता रुपेश गावकर मैदानावर इम्रान मुल्ला आणि सोबत नवदीप गावकर बाळी या गावचो ह्यो गुणवान खेळाडू एक भागीदारी खूप गरजेची असा मात्र दुसऱ्या बाजून ठराविक अंतरान विकेट आपल्या गोटासाठी मिळवून देणारी कामगिरी बॉलिंग मार्कवर रेडी गावचो खेळाडू ग्लेन फर्नांडिस वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकाची जबाबदारी 62 धावांचं पाठलाग टार्गेट 62 आणि तिसऱ्या उरीचो हे पहिलो चेंडू पहिलो चेंडू ग्लेन फर्नांडिस कडसून डॉट बॉल ग्लेन फर्नांडिस अजून एक शिवडी खेळाडू सध्या चलती अशा एक शिवडी खेळाडूंची त्यामध्ये ग्लेन फर्नांडिस समीर वेंगुर्लेकर सोहेल शेख अशा काही खेळाडूंचं नाव घेतलं जातं आणि त्यापैकी एक ग्लेन फर्नांडिस बॉलिंग मार्कवर एक युवा खेळाडू असा एकाच ऍक्शन मध्ये एकाच टप्प्यावर दोनही बाजून चेंडू स्पिन करण्याची ताकद ज्याच्या मनगटात असो ह्यो खेळाडू ग्लेन जेचं नाव पहिल्या 2 बॉलवर एका रन्साचा खर्च धावसंख्या 14 दुसऱ्या बाजून इम्रान मुल्ला आणि नवदीप या 2 खेळाडूंकडून एक भागीदारी गरजेची असा सरकार 37 केपे संघाचा विचार केलो तर एक लोअर फुल टॉस ड्राईव्हचा फटको मिड ऑफच्या दिशेन सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचो बाहुबली ज्याका म्हटलं जाता होडावड्याचो दाजी नाईक स्क्रीनवर फील्ड करता थ्रो करता 1 रन बदलणारा इक्वेशन 33 चेंडू शिल्लक 47 रन्सांची गरज रिक्वायर्ड 47 फ्रॉम 33 अजून एमसीटी ओव्हर येणं बाकी असा पहिल्या स्लिप मध्ये गणेश कुबल मालवण बोर्डिंग मैदानावर एका चेंडू 13 धावांची गरज असताना नो चेंडू आणि त्याच्या आदल्या चेंडूवर मिळान ज्यांनी 2 षटकार मारून एक ऐतिहासिक विजय आपल्या नावे करून दिलेलो तो गणेश कुबल दिसता पहिल्या स्लिपच्या दिशेन धावसंख्या 15 रन्सावर 2 गड्यांच्या मोबदल्यात एक मोठा आव्हान 62 धावांचा बबल नाईक मिड ऑफच्या दिशेन एकेरी धाव ही सुंदर कामगिरी मैदानावर आमच्या सगळ्या ऑफिशियल्सची खास करून मैदानावरचे आमचे 3 पंच रुपेश गावस उर्फ भालो योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना आणि अमेय नाईक सर यांनी केलेली कामगिरी ही खूपच लाख मोलाची वाखाणण्याजोगी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मैदानावरची पंचगिरी अतिशय अप्रतिम अंपायर्स आर द सोल जजेस ऑफ द गेम आणि त्यांना साथ दिली आमच्या 3 स्कोररनी पहिलं म्हणजे आमचो अखिल परब आज जॉईन झालेलो धीरज पालियेकर आणि आमचो इलेक्ट्रॉनिक स्कोरर विघ्नेश प्रभू त्यासोबतच आमची कॉमेंटेटर्स टीम इंग्लिश कॉमेंट्रीसाठी आपण आवाज ऐकलो श्याम कलंगुटकर सर मराठीसाठी समीर पांढरे सर हिंदीसाठी जय भोसले सर आणि मराठी मालवणीसाठी मी बादल चौधरी 3 षटकांची सांगता रन झाले 17 2 गड्यांच्या मोबदल्यात 62 रन्सांचा पाठलाग आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in ची आमची टीम स्वतः गौरव सावंत सोबत आमचे कॅमेरामन प्रीतम मस्कर सूरज विजय सुशांत आणि आमची सगळी टेनिस क्रिकेट .in ची टीम टेनिस क्रिकेट .in च्या टीमचा सुद्धा कौतुक असा लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी आमची दुसरी टीम यामध्ये संतोष नाणेकर ओमकार प्रथमेश आणि इतर आमचे सगळे 8 सहकारी आज म्यानमारसाठी रवाना झालेले आमच्या मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीन म्यानमारसाठी रवाना झालेल्या टेनिस क्रिकेट .in च्या टीमसाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा बॉलिंग मार्कवर पॉकेट साईज डायनामाइट गणेश कुबल वैयक्तिक पहिल्या सांघिक 4थ्या षटकाची जबाबदारी
मैदानावर जमलेली जोडी नवदीप आणि इम्रान मुल्ला. या षटकात बराच काय ठरतला. गणेश कुबलच्या अवरीचो सामनो नेमको कसो केलो जातलो त्याच्यावर बरीच गणित अवलंबून. चौथ्या षटकाचो पहिलो चेंडू गणेश कुबल बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर एक सिंगल 62 रन्सांचा टार्गेट. शिल्लक चेंडू 29. 44 धावांची गरज. अजूनही एमसीटी ओव्हर येणं बाकी. एमसीटी ओव्हर ह्या वैशिष्ट्य आमच्या या पर्वाचा. आखो टप्प्याचो चेंडू पूल करण्याचो इरादो. जोरदार अपील. निर्धाव ठरवलो पंचांनी चेंडू. डॉट बॉल अपील अगदी सहज फेटाळलेला. पंचांच्या निर्णयाचे आदर करणारे हे खेळाडू आणि त्यामुळेच अमेय देसाई सरांची कौतुकाची थाप. अमेय नाईक सरांची कौतुकाची थाप. गणेश कुबलच्या पाठीवर डॉट बॉल. थोडस प्रेशर क्रिएट करणारो निर्धाव चेंडू. धाव फलक 18. 18 फॉर 2. मागे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होतो यावेळी बॅटर इम्रान मुल्लाचो. इम्रान मुल्ला सारखो एक दर्जेदार अष्टपैलू अनुभवी खेळाडू. पुढे खेळायचा की मागे खेळायचा, अगेन्स्ट द स्पिन खेळायचा की ऑन द राईस खेळायचा, या द्विधा किंवा त्रिधा मनस्थितीत चेंडू सलग दुसरो निर्धाव. 18 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 62 रन्सांचा टार्गेट. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत. एक दर्जेदार सामनो आणि शेवटच्या लढतीच्या दुसऱ्या इनिंग पर्यंत आपण इलव तरी सुद्धा अजून माहिती नाही असा की नेमके खैचे संघ क्वालिफाय झाले. या दरम्यान यो थ्रो बघा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषेवरसून थेट विकेट किपर गोपाळ भटाच्या दिशेन समीर वेंगुर्लेकर. मिस्टर टर्बनेटर जका म्हटलं जाता. विध्वंसक खेळाडू असा यो. बॅटिंग करताना 31 रन आणि गणेश कुबलचो खूपच खराब चेंडू आखो टप्प्याचो आणि फाईन लेगच्या दिशेन प्रोटेक्शन नवता. एक सुंदर शपल शॉट पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. एमसीटी पंच एकदा निर्णय सांगा चेंडूवर. बाउंड्री गौरव. एमसीटी चौकार. यावेळी दिलेलं आमंत्रण, कपाळावर घेतलेले हात नवदीपने बराच काय सांगान जाणारे. शॉर्ट एक्स्ट्राच्या कव्हरच्या दिशेने बघा बबल नाईक कुस्तीच्या पेलवानासारखो येता. कारण बबलला सुद्धा अपेक्षा नव्हती एवढं साधो सोपो झेल येत. गणेश कुबलच्या हाती का दिलो चेंडू गोपाळ भटान त्याचा या उदाहरण होता. ऐन मोक्याच्या क्षणी हादरे देण्यासाठी गोपाळ भटा प्रसिद्ध असा आणि ती कामगिरी गोपाळ भटान करून दाखवली. ऍक्शन रिप्ले बघा शेअरिंग स्क्रीन सह दोनही बाजून दोनही अँगल तुमच्यासाठी. आखो टप्प्याचो चेंडू सोडलो तर वाईट ठरलो असतो. कव्हरच्या दिशेने बबल नायकान टिपलेलो झेल. तिसऱ्या विकेटचा पतन. 4 षटकांची संगता. रन झाले 23. अजूनही 4 षटकांचो खेळ असा बाकी. 9.75 ची धाव सरासरी राखणं असा गरजेचा. काय होताला या 4 षटकात, काय घडताला, काय बिघडताला, ऐकूया आवाज श्याम कलंगुटकर सर. पण सातत्याने या स्पर्धेत सलग 4थ्या वर्षी मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी मालवणी कॉमेंट्रीसाठी माका संधी दिल्याबद्दल आदरणीय महेशजी कोनाडकर, संजयजी नागवेकर आणि आमच्या मांद्रेम बॉईजच्या सगळ्या सदस्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. या वर्षापुरतो या स्पर्धेतून रजा घेतोय. मी पुन्हा येईन ह्यो शब्द देतोय आणि थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी, जय कोकणी, जय महाराष्ट्र, जय गोमंतक. Thank you, Badal sir. 24 for 3. Nicely cut away, straight to the field, a chance of a run out. No, not quite. A better throw would have had the batsman in danger, but not to worry too much. Vikas Desai, he's safely home. 25 for the loss of 3 wickets. Required run rate just creeping up. 9.65 at this stage. Target of 62. For Sarkar, 37, Kepe. Glenn Fernandez from the opposite end. 1 over, 5 runs. Vikas Desai will be facing his first delivery. Has been short of runs. Needs to get going. Needs to get a partnership along with the skipper Imran Mulla.
That will be wide. Extras. Score moves to 26. Current rate 6.24. Required rate 9.39. Rajaram Warriors Vengulla have picked up those 3 wickets and kept the run check in. Oh, good delivery. Excellent bowling. That one just took off from the surface. Excellent wicket prepared by the Mandrem boys. That's gone through as well. Another wide. More extras. Wide followed by a wide. Score moves on to 27. Good delivery. Gets off the mark with that single. Bubble onto it. It'll just be 1. Score moves to 28. Wide 1, wide 0, wide 1. This kind of bowling has been done by Glenn. That's big. In the air though. Oh, just falling short. Oh, Pal Bhatta onto it that one, but just couldn't quite get there. In the air for a bit. Always difficult when you are trying to catch it above your shoulder. Imran Mullah survives. Nicely played. Got it on the full. Down to deep mid wicket. Will just be 1. 30 for 3. This being the 5th over. Next over has to be a compulsory MCT over where all the fielders will be inside the 30-yard circle. Nicely played again, looking for a quick single. Chance of run out at the bowler's end. No, not quite. Very quick, but the batsman even quicker. After completion of 5, it's 31. Requiring another 31 in 18 deliveries. Can this over, MCT over, change the game completely? Match is coming tomorrow. Thank you, sir. Sham. Meanwhile, आपण इथं हे जे आयोजन करते त्या आयोजनासाठी आपल्याला जे दरवर्षी समालोचक म्हणजे कॉमेंटेटर भेटतात समीर पांढरे. ज्यावेळेपासून आपण मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू केली त्यावेळेपर्यंत समीर पांढरे आपल्याबरोबर फायनलपर्यंत होते, पण यावर्षी काही त्यांनी ऑलरेडी त्यांना वैयक्तिक काम असल्यामुळे ते उद्यापासून या टुर्नामेंटमध्ये समालोचन करणार नाही. मी रिक्वेस्ट करतो आमचे मांद्रेम बॉयजचे कॅप्टन अंबाजी त्यांनी समीर पांढरे यांना मोमेंटम देऊन टोकन ऑफ लाव फ्रॉम मांद्रेम बॉय. सगळ्यांना विनंती करतो जोरदार टाळ्या होऊ दे समीर पांढरेसाठी. Samir Vengulekar, that's been thrashed. And thrashed for 4. No chance for that fielder. He'll just fetch the ball from the boundary. Imran Mullah with that boundary. Score moves on to 35. Just might be having pain in his lower rib. थँक्यू. त्याचप्रमाणे विनंती जय भोसले पण आज आपल्यासाठी आपल्या प्रथमच ते यावेळी कॉमेंट्री करत होते. जय भोसले ऑल्सो फेलिसिटिंग जय भोसले ऑन बिहाफ ऑफ Mandrem boys for this Mandrem Champions Trophy. Big round of applause to Jay Bhosle, another young talent from Banda. I request Ambaji to please give him a token of love from Mandrem boys. Good delivery, Yorker Lane delivery. Well, I also request आणि एक आमचं कॉमेंटेटर ज्यांनी आमच्या थंय मालवणी फामाद केली असो आमचो that's big. Can I catch that one? Almost I did, but it's a boundary. Second boundary of the over. Score moves on to 39.
ज्यांनापासून आम्ही टुर्नामेंट स्टार्ट केलो, ज्यांना फर्स्ट टाइम या कॉमेंटेटर आम्ही सांगलो, त्यांना आमची मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी फामाद झाली. असं आमचं मालवणी कॉमेंटेटर बादल रिक्वेस्ट करता प्लीज जेवपाक आणि रिक्वेस्ट करता अंबाजीक बादलाक मोमेंटो दिवन बादलाचो सत्कार करचो म्हणून. जोरदार ताळ्या. बादलने तुम्हाला खूप वेळा सांगितलं की मांद्रेमुळे बादलला सुप्रीमो चषक मिळाली म्हणून. ओ टू श्याम. Thank you, Sanju bhai. In the air. Fielder can't get there. Vipul Pawar. By the time the fielder could come in, 2 more runs added. So 10 runs of this over so far. 4 deliveries. Well, we talk about our commentators. Always very helpful, and always you get to learn a lot many things from them. Especially Jay Bhosle sir, Samir Pandre sir and Badal Chaudhary sir. I really enjoy their company. Down the ground. Stand and deliver. Yes, exactly. Akhil, he waited for this over. 47. The score moves on to, and the skipper is having some trouble, but he is giving more pain to the Rajaram Warriors, Vengulla. Sri Bandeshwar 11 Banda. Up and over again. Excellent hit. Fielder, oh, what a catch that is! Glenn Fernandez. You little specky. How about that for a catch? Kept his eyes on the ball till the very last moment. And it went over his shoulder. What a catch that is. That is among the top catches of MCT 2025. Played up and over, extra cover. It was almost going towards the boundary. But Glenn, with that absolute beauty, just like Kapil Dev, how he took that catch in 1983 of Viv Richards. But this time, the distance was much more than so Kapil Dev would have travelled. An excellent camera work as well from the tenniscricket.in. Meanwhile, 47 for 4. Needing another 15 in 2. 15 required in 12 deliveries. 2 overs for Sarkar 37. Kepe. Well, the owner of Sri Bandeshwar 11, Banda, Sawantwadi and the entire team looking for this game's result. If the Sarkar 37 Capem win, they take along with them Sri Bandeshwar 11, Banda Sawantwadi into the quarterfinals. If not, then the net run rates will decide which team reaches the quarterfinals. Well, yesterday we saw a group of death. This is even more tighter. Ganesh Kubal into the attack. Because that's a missed opportunity. Dot delivery. Is there a twist in the tail? Is there any zip left in the bowling of Rajaram Warriors, Vengulla? That's in the air. Fielder coming in. Glenn again and takes it again. Another one gone. This time it's the experienced Vikas Desai heading to the pavilion. 47 for 5. Well. In some sort of trouble at the moment now. 15 required in 10.
to the wicket. Looking for a big swing. Chance for an out. Didn't quite collect it cleanly. Leg by is the signal given by the umpire. The umpiring has been top notch. Top draw. Well, these three have done a tremendous job. Rupesh Gawas, aka Bhalo, Amay Naik, and Munna Dabholkar, aka Yogesh Dabholkar. Superb. All the decisions that they have given haven't been overturned. So you can see how impactful and how correct their decisions are through the course of 2 days. 9 balls 14. Make that 8 balls 14. Pressure now. Swapnish along with Viresh. Turning out to be an excellent over this. So far just 1 run, and that too came off a leg by. That's in the air. Again Glenn. He's everywhere. 3rd wicket. In fact, the 3rd catch that he has taken. Glenn. And more pressure for Sarkar 37 Kepe. What is happening now? Well, boy oh boy, more pressure. Cool as a cucumber, comes in from the deep mid-wicket region and takes another good catch. First one to dismiss Imran Mullah. Next one to dismiss Vikas Desai. This one to dismiss Swapnish. Glenn Fernandez with those 3 catches. First one, a top draw. Up against that effort by Samarth Gawas yesterday. Sunil, the new man in. 7 deliveries, 14 runs. Who has got his nails? I have finished mine. Absolute nail bite to this. 14 required in 7 deliveries. Does he take a single? Does he go for a maximum? He just leaves it alone, and that's a wide. Extras. 13 required now in 7. What do you think, Akhil? Who should win? Akhil is just showing his teeth. And that's gone. Another one gone. Excellent over. A game-changing over from Ganesh Kubal. 2 runs and 3 wickets in that. Excellent bowling. And that too, 1 came off the wide. 2 overs, 7 runs and 4 wickets. Excellent bowling performance to keep his team in the hunt. And also, if you could take a notable mention, Samir with his 31, and then Daji Dhurat in the end with 19. 6 wickets were down at 19 runs, and the partnership till the 61 run mark. Now required 13 in 6. Somesh Dodamani, the new man in. His partner Viresh AGM. Both play for the Sheldon Blasters from the Kepe. Now for a bigger Taluka team. For the job they need to do. 13 required in 6 deliveries. Last over coming up. And it will be bowled by Gaurish Kamri. The Ready Express as they call it. Well, 2 Gaurishes that are super quick. Gaurish Kamri and Gaurish Nagwekar. Gaurish Nagwekar from Goa. He'll be on display tomorrow morning. So please tune on. Here we go. 13 required in 6. That's big. Fielder, you just need to watch the ball that is sailing past over you. Viresh AGM with that maximum on the very first delivery. 7 required in 5. No need any sighters. You give me pace, I'll send you over the long offside for 6. Excellent batting. This time backward square. Fielder not reaching there either. That's 4 more. So just 3 required in 4. Shri Bandeshwar 11, Banda Sawantwadi will be feeling relieved now. I hope so. They will feel relieved. Almost the game was locked in.
with those 4 quick wickets. And now back in it. 3 required now in 4. That could be it. That could be it. Is it? No. Again, Glenn Fernandez. 4th catch for him. Number 44 on his back. And Glenn is on the onside as well. 3 required in 3 deliveries. And Ashley coming out to bat. Three required in 3. If this game is tied, then it will be Sarkar 37, Kepe and Bandeshwar Banda who will qualify. If this game is won by Rajaram Warriors, then they along with the run rate will be in factor. Oh, good delivery, dot ball. How close is that? Well. Ashley Carvalho on strike. And the paceman from Reddy bowls a slower delivery on that occasion. 2 deliveries, 3 runs. Down the ground, in the air, fielder taken. Another one gone. What is happening here? 1 wicket remaining now, still requiring 3 in 1. And Chandresh coming out to bat. What a game we've had now. Last delivery, 3 runs. ओके थँक्यू श्याम लेट मी एक्सप्लेन द सिनॅरिओ नाव सगळी लक्ष द्या सिनॅरिओ आहे का कसो आसा तो लास्ट बॉल 3 रन जिखपाक जाय समज हे 3 रन काढले सरकार 37 जाल्यार सरकार 37 आणि बांदा पावतले समज ह्या बॉलाक 2 रन काडल्यान गेम ड्रॉ जाली जाल्यार सरकार 37 आणि बांदाच पावतले आणि समज ही मॅच राजाराम वॉरियर्स जिंकली जाल्यार राजाराम वॉरियर्स आणि सरकार 37 फायनल क्वार्टर फायनलीक पावतले Thank you, Sanju Bhai, for clearing the doubts. One delivery, 3 runs, last wicket. Well, one of the most important games for Chandresh, I suppose. As far as the bowler is concerned, he'll be cool. Needs to bowl a fast delivery. Maybe try and get him LBW or maybe bowl him straight and full. What are the odds now? 3 required in 1. Game tied, then Sarkar 37 and Bandeshwar Banda go through. Last delivery, nicely clipped. Is he coming back for the second one? He will be. And oh, missed opportunity. And he's not again doing it. And 3 runs have been taken. What an event we've seen just now. How about that? What a game. What a player. Chandresh Naik, cool as a cucumber, just swings it. And well. Makarand Thoraskar had his heart in his mouth. He was up and running. Almost had it, explaining to his teammates now. Well. What a game we've had. Excellent bit of work from Chandresh. Might have been getting a hemi as well. He's hobbling, but he didn't hobble for those 3 runs. Gopal Bhatta had the ball, but he didn't try to put it onto the stumps. So man of the match of this particular game. Well, we had a tough competition. We had Sunil as well with 5 runs, 3 wickets. And 11 runs, 2 wickets. Viresh AGM. But in the end, it's Viresh AGM who gets there because his match winning 6 and 4 in that last over that put the Sarkar 37 forward. So he'll be getting the man of the match trophy from the hands of
थँक्यू श्याम. मिनवाईल आमचे ओके मिनवाईल आय रिक्वेस्ट विकास देसाई मासो येवचो. आमी खूब क्रिकेट खेळ्ळे. विकास देसाईक आतांचे भुरगे वळखता आसतले म्हाका खबर ना, पूण आमी आमच्या टायमार खूब क्रिकेट खेळ्ळे आनी विकास देसाईन आपल्या गांवा खातीर आमच्या गोंया खातीर खूब नांव केलां. सो मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी तर्फे विकास देसाई जाका आमी भाऊ म्हणून वळखतात, विकासाचे आमी एक गौरव सत्कार करता फ्रॉम मांद्रेम बॉयज. रिक्वेस्ट करता सगळ्या लोकांक विकास देसाईक जोरदार ताळयो मारून त्याचे ह्या मोमेंटाक वेलकम करपाचें म्हणून. कमा विकी वेल प्लेड.